शक्तीपीठ महामार्ग विरोधात येत्या 21 ऑगस्ट रोजी सांगलीमध्ये धडक मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती माजी खासदार राजू शेट्टी आणि आमदार जयंत पाटील या दोघांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे। या मोर्चामध्ये काँग्रेस आमदार विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील यांच्यासह शक्तीपीठ बाधित हजारो शेतकरी सहभागी होणार असल्याचे राजू शेट्टी आणि जयंत पाटलांनी स्पष्ट केले आहे। शक्तीपीठ महामार्गासाठी सरकार अट्टहास करताय, पण आम्ही शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात असून शक्तीपीठ महामार्गाची गरज काय, असा सवाल देखील जयंत पाटील यांनी राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे। सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। आणि म्हणून गेली 2 वर्ष आम्ही सातत्याने या महामार्गाला विरोध करत आलेलो आहे। आधी या महामार्गाची लांबी 803 किलोमीटर होती, ती 856 किलोमीटर झाली। 86,000 कोटीवरचा खर्च 1,10,000 कोटीवर गेला आणि ते वाढतच चाललेलं आहे। खरं तर काहीच आवश्यकता नसताना केवळ ठेकेदारांना ठेके देण्यासाठी अथवा ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकल्प, खर्चिक प्रकल्प उभे करून भारतीय जनता पक्ष हा सगळ्यात मोठा श्रीमंत पक्ष झालेला आहे, त्या हेतून असेल 40-42 हजार कोटीमध्ये पूर्ण होणारा हा रस्ता 1,10,000 कोटी रुपयामध्ये करण्याचा घाट घातलेला आहे। पण मुद्दा असा आहे की याची काहीच गरज नाही, कारण नागपूर रत्नागिरी महामार्गाचा कोल्हापूरपर्यंतचा जो मार्ग आहे तो या नियोजित शक्तीपीठ महामार्गाला बरोबर समांतर आहे। आणि आधी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं बांधून पूर्ण केलेला तो रस्ता पूर्ण क्षमतेनं चालत नाही आहे। क्षमतेच्या केवळ 25% वाहतूक त्याच्यामध्ये होत असताना त्याला समांतर रस्ता करण्याची काही गरज नव्हती।